नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचा आलू पराठा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. हा पराठा पाहणा अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. हे पराठे अजिबात वातट, चिवट किंवा कडक होत नाही. थंड जरी झाले ना तरी पण जास्तीचे कडक होत नाहीत. पण हे पराठे गरमागरम खूपच मऊ लुसलुशीत असतात, नरम असतात, खायला देखील खूपच चविष्ट लागतात. तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकतात. आता नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासाला रोज वेगवेगळं काय बनवावं, कधी कधी ना ती खिचडी खाऊन सुद्धा कंटाळा येतो, ॲसिडिटी झाल्यासारखी वाटते. तर असं होऊ नये त्यामुळे तुम्ही असे हे गरमागरम पराठे नक्की बनवून खा. घरातल्या सर्वांनाच फार आवडतील. आणि ना हे पराठे बनवायला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. मनात येईल तेव्हा तुम्ही झटपट बनवू शकता. मस्त असे टम्म फुगलेले आहेत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. उपवासाचा आलू पराठा तयार करण्यासाठी सर्वात आधी मी या ठिकाणी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा घेतलेला सर्व साबुदाणा कढईमध्ये काढायचा आहे आणि मध्यम ते कमी आचेवरती सतत हलवत मस्त असा खमंग फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, साबुदाण्याचा रंग वगैरे बदलला नाही पाहिजे. अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये साबुदाणा छान असा फुलला आहे. आता हा साबुदाणा जो भाजून घेतला आहे ना तो एका प्लेटमध्ये काढूयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. या ठिकाणी पंख्याखाली साबुदाणा थंड झाला. आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि मस्त ह्याची अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. जेवढी शक्य होईल ना तेवढं साबुदाण्याचं चांगलं बारीक पीठ तयार करायचं आहे. जेव्हा आपण साबुदाणा भाजून घेतो ना त्यानंतर छान असं बारीक पीठ होतं. त्यानंतर पीठ केल्यानंतर तुम्ही ते चाळूनसुद्धा घेऊ शकता. हे पहा, अशा प्रकारे मी साबुदाण्याचं अगदी छान असं जेवढं जमेल तेवढं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. पीठ चांगलं बारीक झालं म्हणून मी चाळून वगैरे घेतलेलं नाही. जर तुमचं थोडंसं रवा राहिलं असेल ना तर तुम्ही एकदा हे बारीक चाळणीने चाळून घेऊ शकता. आता हे तयार केलेले पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला साबुदाणा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने मोजून पाव वाटीपेक्षा सुद्धा कमी थोडी भगर घेतलेली आहे. आता ही भगर कच्चीच घेतलेली आहे, भाजून वगैरे घ्यायची गरज नाही. झाकण लावून भगरीची छान अशी बारीक पावडर तयार करून घेऊया. हे पहा, आपण भगरीची पावडर तयार करून घेतलेली आहे. आता ही तयार करून घेतलेल्याच भगरीच्या पावडरमध्ये मी या ठिकाणी एक साधारणतः 2-3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आणि तो सुद्धा छान असा ह्यासोबत बारीक करून घेणार आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ना आपला जो पराठा आहे ना चवीला खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून पहा. हे पहा, अशा प्रकारे भगरीचं पीठ आणि शेंगदाण्याची पावडर मस्त अशी आता बारीक करून घेतलेली आहे. छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. बटाट्याची सालं देखील काढून घेतलेली आहेत. आता आपण पराठ्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. मिक्सिंग बाउलमध्ये आता हा जो उकडलेला बटाटा आहे ना तो आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. बटाटा किसताना ना त्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जेवढा छान असा बारीक किसता येईल ना तेवढा किसून घ्या. हे पहा, अशाच पद्धतीने सर्व उकडलेले बटाटे आपण किसून घेणार आहोत. आता हे आलू पराठे करायचं म्हटल्यावरती ना फार सोपे आहेत, अगदी झटपट होतात. जास्तीची कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि खायला ना खूपच चविष्ट लागतात. मस्त असे मऊ लुसलुशीत तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे उकडलेले 4ही बटाटे मी किसून घेतलेले आहेत. परफेक्ट. आता यामध्ये ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं आणि थोडंसं अद्रक घालून ना याचा छान असा ठेचा तयार करून घेतला होता. तो मिरचीचा ठेचासुद्धा ॲड करूया. जर तुमच्याकडे उपवासाला जिरं किंवा अद्रक खात नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. प्लेन मिरची जी असते ना ती कुटून घालायची. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हा घातलेला मिरचीचा ठेचा आणि मीठ व्यवस्थित उकडलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी अजिबात शिल्लक राहिल्या नाहीत. मस्त असा मी बारीक किसणीने किसून घेतल्यामुळे अगदी छान असा किसला गेला आहे आणि मस्त असं अगदी व्यवस्थित सगळं मिक्स देखील होतं आणि पराठा लाटताना अजिबात फाटत वगैरे नाही. छान असा पुरीसारखा टम्म फुगतो. हे पहा, अशा प्रकारे सर्व जिन्नस मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता या मिश्रणामध्ये सुरुवातीला आपण जे भगरीचं पीठ आणि शेंगदाण्याच्या पावडरचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे. लगेचच आपण जी तयार केलेली साबुदाणा पावडर होती ना ती सर्व घालायची. फक्त थोडीशी साबुदाणा पावडर ठेवायची आहे आपल्याला पराठा लाटताना नंतर लावायला.
1 चमचा दही घालायचं आहे. जर तुमच्याकडे दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. जी साबुदाणा पावडर, भगरीचं पीठ जे आपण घातलेलं आहे ना, ते व्यवस्थित बटाट्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान असा गोळा तयार होतो. यामध्ये वरतून पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही, कारण बटाट्यामध्ये भरपूर सारं मॉइश्चर असतं. त्यामध्येच तुमचा मस्त असा हा पिठाचा गोळा तयार होतो. अजिबात पाण्याचा हात किंवा वरतून पाणी वगैरे लावायची आवश्यकता वाटत नाही. हे पहा, अशा प्रकारे चांगलं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये साबुदाणा पावडर घातलेली आहे, त्यामुळे काय होतं, पराठा आहे ना चवीला खूप छान लागतो. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, साबुदाण्याची पावडर तयार करताना जेवढी शक्य होईल ना तेवढं एकदम बारीक पीठ तयार करून घ्या. त्यानंतर पुन्हा चाळून घ्या, म्हणजे कसं छान अशी तुम्हाला पावडर भेटेल. अशा प्रकारे चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. छान असा याचा गोळा तयार होतो. हे पहा, अशा प्रकारे जरासुद्धा पाण्याचा वापर न करता मस्त असा याचा गोळा तयार झालेला आहे. अगदी छान असं ह्याचं हे मिश्रण तयार होतं. तुम्ही देखील असंच पाणी वगैरे न घालता पीठ मळून घ्यायचं आहे. आता या मळून घेतलेल्या पिठाला जेवढं शक्य होईल ना तेवढं चांगलं असं दाबून दाबून मळून घ्या, म्हणजे कसं घातलेले सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव होतील. आता मळून घेतलेल्या पिठावरती वरतून 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप घातल्यामुळे ना आपले पराठे ना खूप काळ मस्त असे मऊ लुसलुशीत राहतात. आता हे तूप घातलेलं सुद्धा अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने हे पराठे ना चवीला खूप छान लागतात. आता यामध्ये आपण साबुदाणा पावडर घालून हे मळलेलं आहे. साबुदाणा भिजत वगैरे घातला नव्हता, म्हणून हे जे मळून घेतलेले पीठ जे आहे ना ते आपल्याला साधारणतः एक 15 ते 20 मिनिटासाठी तरी साईडला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे कसं, आपण जी ही साबुदाणा पावडर घातलेली होती ना ती छान अशी भिजेल आणि आपले पराठे देखील खूप छान असे टम्म फुगतील. तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता पीठ मळलेलं आहे तरीसुद्धा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे तयार झालेलं आहे. परफेक्ट. आता हे पीठ जे आहे ते आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकून साईडला ठेवून देऊयात, म्हणजे छान असं भिजेल. मी तयार केलेल्या साबुदाण्याच्या पावडरपैकी एवढी साबुदाणा पावडर पराठे लाटायला ठेवलेली आहे. जर तुमच्याकडे भगरीचं पीठ असेल ना तर भगरीचे पीठ लावूनसुद्धा तुम्ही हे पराठे लाटून शकता तुमच्या आवडीनुसार. या ठिकाणी साधारणतः 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. मळून घेतलेलं पराठ्याचं पीठ अगदी छान असं भिजलं गेलं आहे. हे पीठ भिजल्यामुळे ना थोडंसं सैलसर होतं, पण आपल्याला ना अगदी ह्याच पद्धतीचं पीठ हवं आहे. जास्तीचं घट्ट पीठ जर असेल ना ते व्यवस्थित पराठे लाटता येत नाही. अगदी छान असं हे पीठ भिजवल्यानंतर तयार झालेलं आहे. आता ह्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला पराठा किती मोठा छोटा आवडत असेल ना त्यानुसार तुम्ही हे पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आता साबुदाण्याची पावडर लावायची आहे आणि छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता हा पराठा लाटताना ना अगदीच पातळ न लाटता थोडासा जाडसर ठेवायचा आहे, पण जास्तीचा सुद्धा जाड ठेवू नका. हे पराठे ना अगदी झटपट लाटले जातात. अजिबात जास्तीचं ह्याला जोर वगैरे द्यावा लागत नाही आणि ना अगदी पटकन होतात, खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात. हे पहा, अशा प्रकारे मी गोलाकार पराठा लाटून घेतलेला आहे. कडेनी ना ह्याला थोड्याशा तडा जातात, म्हणून काय करायचं, एखादं तुमच्याकडे थाळी वेगळी असेल ना टोकदार, त्या थाळीने याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं पराठासुद्धा तयार होईल, आकारसुद्धा मस्त असा गोल येईल. आता थाळी काढून घेऊयात. कडेचा भाग काढून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता मस्त असा आपला गोलाकार पराठा तयार झालेला आहे. मध्यम आकाराच्या थाळीने करायचा, म्हणजे कसं छान अशी आपली चपातीसारखा आकार येतो आणि तेवढी साईजसुद्धा होते. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते, जास्तीचा सुद्धा मी जाड ठेवला नाही, जास्तीचा सुद्धा पातळ ठेवलेला नाही, मध्यम असा तयार करून घेतलेला आहे. परफेक्ट. आता हा तयार केलेला जो पराठा आहे ना मी एका प्लेटमध्ये ठेवते. 2-3 पराठे तयार करून घेते, त्यानंतर मी हे भाजणार आहे. तुम्हाला लगेच भाजायचे असतील ना तर भाजू शकता. तुम्हाला आता मी ना अजून एक पराठा तयार करून दाखवते. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं साबुदाण्याच्या पावडरच्या ऐवजी तुम्ही भगरीचं पीठसुद्धा ह्यावर लावून लाटू शकता. हे पहा, अशा प्रकारे झटपट असा दुसरा पराठा देखील मी लाटून घेतलेला आहे. हे पराठे लाटताना ना अजिबात फाटत वगैरे नाही किंवा हे पीठ जे आहे ना ते बेलण्याला चिटकत नाही. आपण कशी या पोळ्या सरसर करतो तशाच हे पराठे सरसर लाटू शकता. आता पुन्हा एका थाळीने व्यवस्थित कट करून घेते. साईडचा भाग काढून घ्यायचा आहे. हा दुसरा पराठा बघा, हा देखील मस्त असा गोलाकार तयार झालेला आहे. प्लेटमध्ये ठेवून देते. आता ह्याच पद्धतीने अजून 1-2 पराठे तयार करते आणि लगेचच भाजायला घेणार आहे. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. तुम्ही साधा पॅन वापरू शकता, नॉनस्टिकचा पॅन वापरू शकता, कोणत्याही पॅनवरती करू शकता. छान असे पराठे भाजले जातात, अजिबात चिटकत वगैरे नाही. सुरुवातीला थोडंसं तूप लावायचं आणि हा लाटलेला पराठा घालायचा आहे.
आता अगदी मध्यम आचेवरती अंदाज घेत घेत आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहे। जास्तीचा मोठा गॅस करू नका, नाही तर तुमचा पराठा जळू शकतो। सुरुवातीला ना अगदी कमी आचेवरती एका बाजूने भाजायचं, नंतर एका साईडने भाजलं की मोठ्या गॅसवरती मस्त असे पराठे भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा प्रकारे पराठ्याची बाजू अदली बदली करत मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे। साजूक तूप लावून भाजा, म्हणजे चवीला सुद्धा खूप छान लागणार आहे। हे पहा, अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मी हलकंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि कलथ्याने प्रेस करत करत छान असा पराठा भाजून घेणार आहे, म्हणजे कसं अगदी खरपूस भाजला जाईल। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पराठा जो आहे ना तो मस्त असा फुगलेला आहे। हे पहा, हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, मस्त असा टम्म फुगलेला आहे। हे पराठे ना अजिबात वातट किंवा चिवट होत नाही, अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत राहतात आणि चवीला देखील खूप छान लागतात। हे पहा, अशा प्रकारे हलकेसे डाग पडेपर्यंत मी खमंग असा पराठा भाजून घेतलेला आहे। भाजून घेतलेला पराठा एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात। ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक पराठा भाजून दाखवते। आता ना हे पराठे बनवायला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही। झटपट असं पीठ मळून ठेवायचं, 15-20 मिनटं भिजून द्यायचं आणि छान असे पराठे हे लाटून भाजून घ्यायचे आहेत। आता हे गरमागरम पराठे तुम्ही एखाद्या चटणीसोबत, दह्यासोबत खाऊ शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात। हा दुसरा पराठा देखील पहा, हा देखील अगदी छान असा भाजायला लागलेला आहे। मस्त असं दोन्ही बाजूने तूप लावायचं आहे आणि खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचा आहे। आता हा लाटून घेतलेला पराठा देखील किंवा भाजून घेतलेला पराठा प्लेटमध्ये काढून घेऊयात। ह्याच पद्धतीने मी उरलेले सर्व पराठे भाजून घेते। हे पहा, अशा प्रकारे मी या ठिकाणी काही पराठे हे तयार करून घेतलेले आहेत। तयार केलेल्या मिश्रणामध्ये माझे जवळजवळ 10 ते 12 मध्यम आकाराचे पराठे तयार झालेले आहेत। पराठ्यांना रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे। तुम्ही हे गरमागरम पराठे एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। एकदम कापसासारखे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहे, अजिबात वातट चिवट होत नाही, कडकही होत नाही। हे पराठे गरम गरम असताना खूप चवीला छान लागतात। थंड झाले तरीसुद्धा जास्तीचे कडक वगैरे होत नाही, मस्त असे मऊ लुसलुशीत राहतात। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये एकदा तरी हा उपवासाचा पराठा जरूर करून पहा। असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।